मित्रांनो, जेव्हा आयुष्यामध्ये चहूबाजूने अंधार दाटून येतो आणि मदतीला कोणताही किरण दिसत नाही, तेव्हा फक्त एकच शक्ती मदतीला धावून येते, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशा एका कुटुंबाची गोष्ट सांगणार आहे, ज्यांच्या घरात खायला दाना देखील नव्हता, पण मनात स्वामींवरची अढळ श्रद्धा, अढळ विश्वास होता. हा चमत्कार पाहून तुमच्याही डोळ्यामध्ये नक्कीच पाणी येईल. एका लहानशा गावात विनायक नावाचा माणूस कुटुंबासोबत राहायचा. विनायक कष्टाळू होता, पण अचानक आलेल्या आजारपणामुळे त्याचं काम सुटलं. घरात पैसा नव्हता, मुलाची फी भरायची होती आणि घराचं भाडंही थकलं होतं. एके दिवशी घरमालकाने त्याला ताकीदच दिली की उद्याच्या उद्या पैसे मिळाले नाही तर तुला घर सोडावं लागेल. विनायक हताश झाला. रात्रीची वेळ होती, बाहेर पाऊस पडत होता. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि ढसाढसा रडूच लागला. तो म्हणाला, स्वामी, मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबी ही परीक्षा का? आज माझ्या मुलाला उपाशी झोपावं लागते. आता तुम्हीच काहीतरी करा. अचानक मध्यरात्री त्याच्या दारावर कोणीतरी टकटक केली. विनायकला वाटलं, यावेळी कोण आला असेल. त्याने दार उघडलं तर समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांच्या हातामध्ये एक कापडी पिशवी होती. त्यांनी विनायककडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं, विनायक, हे ठेव. तुझी स्वामीवर तुझी स्वामींवरची श्रद्धा कमी होऊ देऊ नकोस. आणि ते त्या गडद अंधारामध्ये गायब झाले. चमत्काराचा खुलासा. विनायकने घाबरत घाबरत ती पिशवी उघडली. आत पाहतो तर काय, त्यात मुलाच्या शाळेची फी आणि घरमालकाचे पैसे देण्याइतपत तेवढेच पैसे त्यामध्ये होते. विनायक थक्क झाला. त्याने लगेच बाहेर जाऊन त्या वृद्ध माणसाला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मंदिरामध्ये गेला, तेव्हा त्याला कळालं की त्या रात्री मंदिराचे दरवाजे आतून बंद होते, पण स्वामींच्या मूर्तीच्या हातात अगदी तशीच कापडी पिशवी होती, जी त्याने काल रात्री पाहिली होती. विनायकला समजलं होतं की स्वतः श्री स्वामी समर्थच मदतीला धावून आले होते. खरंच मित्रांनो, तुम्ही जेव्हा मनापासून साथ घालता तेव्हा श्री स्वामी समर्थ नक्की येतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या स्वामी परिवाराचा भाग होण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.